ची भाजी करण्यासाठी मी घेतले हरभरा, तीळ, डिंगऱ्या, वांगे, बटाटे, ओला वाटाणा, वालाच्या शेंगा, बोर, भिजवलेले शेंगदाणे आणि गाजर. वाटण्यासाठी मी घेतले 2 भाजलेले कांदे, कोथिंबीर, खोबरे, हिरवी मिरची, हरभरा, तीळ व लसूण. आता आपल्याला वाटण्याचे सर्व साहित्य तेलामध्ये मंद आचेवरती भाजून घ्यायचे. हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर आपल्याला याला थंड होऊ द्यायचं व हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचे बारीक वाटण करून घ्यायचे. याचे वाटण झाल्यानंतर मी कढईमध्ये घेतले तेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी, तीळ, हळद, लाल तिखट, गरम मसाला व धने पावडर व याला चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच घालायचे आपण तयार करून घेतलेले वाटण व फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ व थोडीशी कोथिंबीर व मिक्स करून घेऊ. आता आपल्याला यामध्ये सर्व भाज्या मिक्स करायच्या आहे. आता भाज्या आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या व यावरती झाकण ठेवायचं. आपल्या भाज्या वाटणामध्ये चांगल्या मिक्स झालेल्या आहे. आता यामध्ये कोमट पाणी घालून भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. तर आता आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल